श्री गणेशाय नमः. हॅलो, हाय, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तुमचं स्वागत आहे माझं मराठी व्लॉग चॅनलमध्ये. तर बघा, 4 दिवसापूर्वी मी यात्रेचा व्हिडिओ टाकला होता की आमच्या गावची यात्रा आहे म्हणून. पण त्यानंतर बघा मला वेळच मिळाला नाही पुढचा व्हिडिओ टाकण्यासाठी, म्हणून मी आज टाकत आहे. त्यासाठी तुम्हाला सगळ्यांना सॉरी. कारण आमच्या गावची यात्रा 2 दिवस तर मेन असतेच, मंगळवार आणि बुधवार. गुरुवार शुक्रवारपर्यंत सुद्धा यात्रा भरलेली असते. मंगळवारी आमच्याकडं पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो आणि बुधवारी खारं म्हणजे मटण वगैरे असतं. तर आमच्या घरामध्ये आम्ही शाकाहारी असल्यामुळे मटण वगैरे काही करत नाही, पण अंडी चालतात. अंडी आणि शाकाहारी जेवण आम्ही बनवतो. तर बघा, आजच्या दिवशी सगळ्यांच्या घरी पाहुणे पै वगैरे येतात. तर आमच्या घरी देखील पाहुणे येणार आहेत. तर कोण येणार आहेत? तर नंदूबाई येणार आहेत, त्यांचे मिस्टर, त्यांची मुलं. बाकी आम्ही कुणाला जास्त काही यावर्षी सांगितलेलं नाही. आणि छोटी मुलगी जी प्रतिज्ञा आहे तिला तर आम्ही घेऊन आलेलोच आहोत यात्रेसाठी. आणि मोठी मुलगीसुद्धा येणार आहे. तर मोठी मुलगी तुम्हाला माहितीच आहे, माझ्या बहिणीकडे राहत होती अभ्यासासाठी, पण ती आता इकडंच अभ्यासासाठी येणार आहे. त्यामुळे तिला आम्ही यात्रेतच घेऊन येणार आहोत. यात्रासुद्धा होईल आणि ती इथंच राहील देखील, म्हणून तिला यात्रेमध्येच आम्ही इकडं घेऊन येणार आहोत. तर मी इथं बघा रात्रीचा शिळा भात जो होता तो फोडणी टाकत आहे नाश्त्यासाठी. तर फोडणीचा भात बनवणार आहे. तर सगळ्यांना पुरेल इतका भात हा शिल्लक राहिलेला होता. तर बघा, नाश्त्यासाठी बनवला फोडणीचा भात आणि दुपारच्या जेवणामध्ये चपाती, भाजी, भात, आमटी आपलं रेग्युलर जेवण बनवलेलं आहे. कारण संध्याकाळी मग मला लागायचं आहे खास जेवणाच्या तयारीसाठी. कारण पाहुणे येणार आणि यात्रा आहे म्हटल्यावर जेवण तर खास काहीतरी बनलंच पाहिजे. ते देखील तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा, अजिबात स्किप करू नका. तसेच आज आहे आमच्या गावचा आठवडी बाजार, त्यामुळे आज मला जायचं आहे बाजारात देखील. तर आता मी नाश्ता करणार आणि जाणार बाजारात. कारण यात्रा म्हटलं की बाजार देखील भरपूर आणावं लागतो. माळव म्हणा तुम्ही, काकडी म्हणा कोशिंबिरीसाठी, किंवा असं बरेच भाज्या वगैरे आणाव्या लागतात. तर बाजार देखील डब्बल आहे. आणि भर उन्हात, तर ऊन तर इतकं पडलेलं आहे का सांगायलाच नको. तर बघा, असल्या उन्हात बाजारात जायचं म्हणजे नकोच वाटतं. पण काय करणार, आमच्या गावचा बाजार बरोबर 12लाच भरतो. कारण सगळ्या बायका ह्या कितीला जरी बाजार भरला तरी 12लाच बाजारात जातात. त्यामुळे ते तर काय करणार बिचारे, ते पण 12 वाजताच येतात. तर बाजार भरतो सकाळी 10-10:30 वाजल्यापासून, पण कोण बायका जातच नाही. कोण तर चुकूनच जातात 11-11:30, नाही तर सगळ्या 12लाच जातात. त्यामुळे आता बाजार करून यायचा आणि मला लागायचं आहे संध्याकाळच्या स्वयंपाकाच्या तयारीला. तर आता आम्ही सगळीजण मिळून स्वयंपाकाची तयारी करणार आहोत. आणि तर खूप छान इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे, तर नक्की पूर्ण बघा. तर आता बघा, इथं मस्त असा फोडणीचा भात करून तयार झालेला आहे. तर आता मी सगळ्यांना भात खायला देणार आहे. तुम्हाला देखील भात कसा वाटला नक्की सांगा, तुम्ही देखील या खायला. तर आता मी बनवणार आहे मलिदा. तर मलिदा म्हटलं तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलंच आहे मी कसा बनवला. त्यामध्ये फक्त घालायचा होता गूळ. तर यामध्ये बघा, मी जरा कमी अर्धा किलो होईल इतका गूळ किसून टाकलेला आहे. त्यामध्ये टाकलेली आहे थोडीशी वेलदोड्याची पूड आणि सुंठ पावडर आणि बडीशेप पावडर. तर काही जण यामध्ये खोबरं, आणि आमच्या इकडे कर्नाटकामध्ये देखील थोडं वेगवेगळे काहीतरी पदार्थ टाकले जातात. तो देखील तुम्हाला मी एक दिवस दाखवेन की कशा पद्धतीने तिकडं मलिदा बनवला जातो. तर जे पाहुणे येतात यात्रेमध्ये त्यांना देण्यासाठी आम्ही मलिदा वगैरे बनवतो. तर इथे बघा, मी बाजार घेऊन आलेले आहे. काय काय आणलेलं आहे, तर ही सगळी पिशवीच घेऊन आम्ही मागच्या खोलीमध्ये बसलेलो आहोत. कारण खूप साऱ्या भाज्या निवडायच्या आहेत, त्यामुळे मी सगळा बाजार तसाच घेऊन आलेले आहे. तर इथं प्रतिज्ञा, गौरी मला मदत करायला लागले भाज्या चिरण्यासाठी. तर बघा, आता मी सगळं चिराचिरी करून घेणार आहे. तर इथं मी भाज्या धुण्यासाठी पातेल्यातून पाणी देखील आणलेले आहे, विळते आणलेले आहे, चाकू आणलेला आहे आणि 2 ताटं देखील घेऊन आलेले आहे. तर आता बघा, पुरी आणि मी मिळून सगळं नीटवाट करून ठेवणार आहे. हे बघा, ह्या सगळ्या भाज्या असं धुण्यासाठी इथं पाणी आणलंय मी. तर भाज्या सगळ्या यामध्ये धुवून धुवून मी द्यायला लागले पोरींना. तर पोरी बघा अशा मला मदत करल्यात आज यात्रेला. ही प्रतिज्ञा मदत करल्या आणि गौरी मदत करत नाही, फक्त व्हिडिओसाठी घेऊन बसले बघा. तर बघा, इथं मी बऱ्याच भाज्या सगळ्या निवडायला घेतलेल्या आहेत. कांदे आहेत, वाटाण्याच्या शेंगा, बटाटे, ढबू मिरची, टोमॅटो, कोथिंबीर, आलं, लसूण आणि काय काय काकडी आहे. तर सगळं मला बरंच इथं सगळं निवडून एकदमच न्यायचं आहे. परत मला तिकडं निवडी स्वयंपाक खोलीमध्ये काय घ्यायची नाही, म्हणून मी इथं सगळं घेतलेलं आहे. परत आपल्या बीनच्या शेंगा आहेत. तर आता बघूया किती वेळ लागतो. तर सगळं निवडी करून घेतली की मग स्वयंपाक करण्यासाठी काही खूप वेळ लागत नाही. तर बघा, आता इथं सगळं चिराचिरी करून झालेलं आहे. कांदा वगैरे सगळं वेगवेगळं, मोठा कांदा, बारीक कांदा वगैरे चिरलेला आहे. तर 30-35 चपात्या होतील इतकं मी चपातीचं पीठ मळून घेतलेलं आहे. आणि इथे बघा, आपलं तयार झालेलं आहे
व्हेज पुलाव. तर हा अर्धा किलो तांदळाचा व्हेज पुलाव आहे आणि भरपूर झालेला आहे. तर ही कढई तुम्हाला छोटी दिसायला लागली पण खूप मोठी आहे. तर इतका हा संपणार नाही, यातला निम्मा देखील संपेल का नाही माहीत नाही, पण मी असू दे म्हणून केला आहे, कारण ऐन टायमाला कमी पडायला नको. त्यानंतर बघा इथं बनवलेलं आहे मी मटर पनीर. तर जे शाकाहारी आहेत, अंडी वगैरे काहीच खात नाही, त्यांच्यासाठी बनवलेलं आहे मटर पनीर. तर मटर पनीर बघा खूप म्हणजे खूप छान झालेली आहे याची टेस्ट, आणि कलर देखील खूप छान असा आलेला आहे. त्यानंतर इथं बनवलेले आहे बघा काकडीची कोशिंबीर. तर काकडीची कोशिंबीर मला प्रचंड आवडते, त्यामुळे कुठल्याही जेवणात काकडीची कोशिंबीर असेल तरच ते सणासुदीचं जेवण असल्यासारखं वाटतं, त्यामुळे मी नेहमी काकडीची कोशिंबीर ही बनवते. त्यानंतर इथे बनवलेला आहे अंड्याचा रस्सा, आणि ही आहेत बघा मसाला अंडी किंवा अंड्याची ग्रेव्ही देखील तुम्ही म्हणू शकता. तर ही 2च अंडी तुम्हाला दिसतात, कारण आता मुलं जेवलेली आहेत. नंदुबाईंचा मुलगा वगैरे अंडी खातो, तर त्यांच्यासाठी मी अंडी बनवली होती. तर बघा मुलांना आणि नंदुबाईंच्या मिस्टरांना आणि आमच्या आहूंना मी जेवायला वाढलेलं आहे. तर ते बाहेर जेवत आहेत, तुम्हाला दाखवते मी. तर बघा ही सगळी अशी हॉलमध्ये जेवायला बसलेले आहेत, आणि इथं बसलेले आहेत आमच्या ताई म्हणजे नंदुबाई. तर त्यांचा चेहरा तुम्हाला दिसत नसेल तर नंतर दाखवते दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तर बघा आता त्यांच्या गप्पा वगैरे चाललेल्या आहेत, बोलत बोलत त्यांचं जेवण चाललेलं आहे. आता हे जेवण उठले की त्यानंतर मग आम्ही जेवणार आहोत. तर हे बघा आमचं शाकाहारी जेवणाचं ताट. तर यामध्ये बघा मी पनीरची भाजी, मटकीची भाजी, कोशिंबीर, चपाती आणि बासुंदी इतकं सगळं जेवण बनवलं होतं. पण आमटी बनवली नव्हती, कारण येळवणीची आमटी होती कालची. तर ताई आणि आम्ही इतकं शाकाहारी खाणार होतो, तर ताई म्हणाल्या मला येळवणीची आमटी आवडते, त्यामुळे बनवू नको दुसरी. त्यानंतर बघा ते सगळे जेवल्यानंतर आम्ही जेवलो, आणि त्यानंतर हा तुम्हाला दाखवत आहे मी गुरुवारचा व्हिडिओ. तर गुरुवारी आम्ही गेलो होतो यात्रेमध्ये. तर गौरी देखील आली होती, प्रतिज्ञा देखील होती, तर आम्ही सगळेच गेलो होतो. तर दाखवते तुम्हाला आमची यात्रेतली धमाल. तर बघा हा जो ड्रॅगन पाळणा दिसतो, यामध्ये माणूस एकटाच बसलेला आहे. त्याला किती नको म्हटलं तर ऐकला नाही, कारण त्याचे बाबा अजून आले नव्हते, कारण ते कारखान्याकडून डायरेक्ट इकडंच येणार होते, त्यामुळे तो ऐकला नाही आमचं. तर आम्ही इथं आता खायला बसलेलो आहोत बघा पोटॅटो स्प्रिंग रोल. तर स्प्रिंग रोल खाऊन झाल्यानंतर पोरं बसली पाळण्यामध्ये, आणि मग हे आले होते, त्यामुळे आम्ही दोघं पोरं बघा पाळण्यात बसून येऊपर्यंत आम्ही भेल वगैरे काहीतरी ते खात बसलो होतो. पण आपल्या कुटुंबाला घेऊन यात्रेमध्ये येतात आणि कुटुंबाला खाण्यासाठी भरपूर पैसेही खर्च करतात. मग त्यांना चविष्ट आणि स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद नको का द्यायला? म्हणूनच मंडळी यात्रेमध्ये चर्चा ऐकली की मनपसंद अँड इंडिया भेळ व चायनीज सेंटर मध्ये चविष्ट, रुचकर, स्वादिष्ट व चला तर मग जाऊया मंडळी. तर बघा मुलं पाळण्यात बसण्यासाठी गेलीत, त्यामुळे आम्ही किती उशीर त्यांची वाट पाहिली. गर्दी खूप असल्यामुळे त्यांचा काही नंबर लवकर येत नव्हता. तर बघा आता ह्या आलेत पाळण्यात बसून, तर त्यांना काहीतरी नाश्ता दिला. आम्ही काय दोघांनी खाल्लं होतं, तर त्यांचं खाऊन झालं की आता घरी जायचं. बाद झाला, आता 3 दिवस झाले यात्रेमध्ये यायला लागलोय. तर आमच्या गावची यात्रा कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा, आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. थँक्यू.